तब्बल 6 दिवसांच्या उपोषणानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील 6 दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। डॉक्टरांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात येत असून वेगवेगळ्या चाचण्या देखील करण्यात येत असल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली आहे। सर, आता रक्तदाबाची चाचणी केली आहे, त्यानंतर शुगरची चाचणी काय स्थिती आहे? नाही, मनोज जरांगे पाटील दादा 25 तारखेपासून उपोषणाला बसलेले होते। आज 6वा दिवस आहे, त्यामुळे त्यांचं आज ब्लड प्रेशरही 90/60 आहे, शुगर 90 आहे आणि बाकीच्या ब्लड तपासण्या ज्या आहेत आपण त्या पाठवलेल्या आहेत। आता ECG केलाय, USG आणि इको पण थोड्या वेळात आपण करू। त्यांचा 1-1.5 तासात त्यांचे रिपोर्ट्स येतील। पण एकंदरीत वीकनेस खूप प्रमाणात आहे। 2 दिवसापूर्वी त्यांना वॉमिटिंगही झाली होती, आताही ॲब्डोमिनल पेन म्हणतायत, पोट दुखतंय, तर हे सगळं आहे। आता आपण ट्रीटमेंट सुरू केली। साधारणपणे त्यांना किती दिवस आराम करण्याची? नाही, मी तर एक 3 ते 4 आठवडे आरामाची त्यांना सक्त आवश्यकता आहे।